वेलकम टू ऑल स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण घेतले होते पॉईंट असेक्शुअल सायकल ऑफ प्लाझ्मोडियम विवॅक्स इन मॅन आणि त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट झाला होता आपला इन्फेक्शन टू द होस्ट ऑर द ट्रान्समिशन ऑफ पॅरासाईट. आता सेकंड जो टॉपिक आहे स्पोरोझॉइड्स, तो जो टॉपिक आहे तुम्हाला जे स्ट्रक्चर सांगितलं होतं मी इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ऑफ द स्पोरोझॉइड्स, पेज नंबर जे आहे बुक्सचं पेज नंबर 8वर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ऑफ स्पोरोझॉइड जे असेल तेच तुम्हाला या पॉईंटमध्ये डिस्क्राईब करायचं आहे स्पोरोझॉइडच्या पॉईंट्समध्ये. ओके, पेज नंबर 8वरचं स्ट्रक्चर. दे नेक्स्ट पॉईंट आहे सिझोगोनी. सिझोगोनी जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं बघा, इन अबाउट हाफ ॲन अवर आफ्टर इन्फेक्शन, म्हणजे हाफ ॲन अवर जेव्हा इन्फेक्शन झाल्यानंतर हाफ ॲन अवर नंतर काय होते स्पोरोझॉइड्स काय होतात कम्प्लिटली डिसअपिअर होतात फ्रॉम द ब्लड स्ट्रीममधून. आफ्टर हाफ ॲन अवर ज्यावेळेस इन्फेक्शन झाल्यानंतर काही वेळानंतर काय होणार हाफ ॲन अवर नंतर स्पोरोझॉइड्स काय होतात कम्प्लिटली डिसअपिअर होतात फ्रॉम द ब्लड स्ट्रीममधून अँड डू नॉट अपिअर इन द अगेन आफ्टर अंटिल 6 days लॅटर, म्हणजे 6 दिवस काय होते पुन्हा ते रिपीट होत नाही. अँड ड्युरिंग दिस पिरियड त्यावेळेस काय होतात तितक्या पिरियडमध्ये कम्प्लिटली जे स्पोरोझॉइड्स जे असतात ते कुठे एंटर होऊन जातात लिव्हर सेल्समध्ये अँड प्रोड्यूस काय करतात असेक्शुअल मेथड, ज्याला म्हटलं जाते सिझोगोनी. त्याला काय म्हटलं जाते सिझोगोनी. पुन्हा बघा, जेव्हा इन्फेक्शन होऊन जाते त्याच्या हाफ ॲन अवर नंतर स्पोरोझॉइड काय होतात डिसअपिअर होऊन जातात ब्लड स्ट्रीममधून आणि आफ्टर 6 डेपर्यंत ते आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये काय होतात अपिअर होत नाही. आणि तो जो पिरियड राहतो 6 days तेवढ्या पिरियडमध्ये ते काय होतात जे लिव्हर सेल्स आहे जे लिव्हर सेल्स आहे पर्टिक्युलरली मॅनच्या बॉडी ऑफ द मॅनमध्ये ते एंटर होतात आणि त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात असेक्शुअल मेथड कॉल्ड ॲज सिझोगोनी. आणि सिझोगोनी जे आहे टोटली 2 टाईप्स आहे. फर्स्ट इज द लिव्हर सिझोगोनी अँड सेकंड इज द इरेथ्रोसिटिक सिझोगोनी. आता त्याच्या आधी आपल्याला पॉईंट्स बघायचे आहे. These periods enter in the liver cell and reproduce करते a sexual method called सिझोगोनी. लिव्हर सिझोगोनी आणि सेकंड काय म्हटलेलं आहे आपण त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली इरेथ्रोसिटिक सिझोगोनी. आता त्याच्यामध्ये फर्स्ट आहे लिव्हर सिझोगोनी. त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहे, प्री इरेथ्रोसिटिक अँड सेकंड इज द एक्झो इरेथ्रोसिटिक. प्री इरेथ्रोसिटिक फेजमध्ये आहे लिव्हर सेल कशा कुठे प्रेझेंट राहतात प्री इरेथ्रोसिटिक फेज कुठे प्रेझेंट राहतात लिव्हर सेलमध्ये. त्यांचा जो शेप आहे तो स्पेरिकल नॉन पिगमेंटेड टर्न द, त्याच्यामध्ये कशामध्ये पर्टिक्युलरली जो आहे तो पिरियड जो टर्न होतो त्यांचा त्याला म्हटलं जाते क्रिप्टोझॉइड. त्याला काय म्हटलं जाते इनटू द क्रिप्टोझॉइड. पुन्हा बघा, प्री इरेथ्रोसिटिक फेज जी आहे प्री इरेथ्रोसिटिक फेजमध्ये म्हटलेलं आपण त्याला कुठे प्रेझेंट असतात लिव्हर सेलमध्ये. त्यांचा जो शेप आहे तो स्पेरिकल अँड नॉन पिगमेंटेड. दिस टर्म इज कॉल्ड ॲज अ क्रिप्टोझॉइड. त्याला काय म्हटलं जाते क्रिप्टोझॉइड. देन सेकंड पॉईंट, न्यूक्लियस डिवाइड होते सेव्हरल टाइम्स आणि त्याच्यामध्ये त्याला मल्टीन्यूक्लिएटेड असतात. जो न्यूक्लियस आहे तो डिवाइड होईल मल्टीन्यूक्लिएटमध्ये, त्याला म्हटलं जाते पर्टिक्युलरली सिक्झोंट. काय म्हणतात सिक्झोअंट, काय म्हटलं जाते सिक्झोंट. अँड दिस सिक्झोन जो असतो तो काय होतो रप्चर्ड होतो अँड लिबरेट होते इन सेव्हरल फॉर्म ऑफ द 1000 स्मॉल युनिन्यूक्लिएटमध्ये. त्याला म्हटलं जाते क्रिप्टोमेरिओझॉइड्स. काय म्हटलं जाते क्रिप्टोमेरिओझॉइड्स इनटू द लिव्हर सिन्सिऑइड्समध्ये. कशामध्ये असतात सिन्सिऑइड्समध्ये. पुन्हा बघा, आता पुन्हा पॉईंट सांगते की असेक्शुअल सायकल जी आहेत असेक्शुअल सायकलमध्ये पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये दोन फेजेस सांगितलेले आहे. एक आहे लिव्हर सिक्झोगोनी, सेकंड इज द इरेथ्रोसिटिक सिक्झोगोनी. आता लिव्हर सिक्झोगोनीमध्ये दोन टाईप्स येतात पर्टिक्युलरली प्री इरेथ्रोसिटिक, सेकंड इज द एक्झो इरेथ्रोसिटिक फेज. ओके, आता प्री इरेथ्रोसिटिक फेज जी आहे कशामध्ये प्रेझेंट असते लिव्हर सेल्समध्ये आहे. occurs inside in the liver cells and these are the spherical shape non-pigmented and this term is called as a cryptozoid and this nucleus can be divided into several types. So this multinucleate is the sixoont. काय म्हणतात त्याला sixoont and these sixoont are get ruptured and liberate in several
1000 small uninucleated is called as a cryptomerozoites, and these are become into the liver sinusoids. Okay, so then next is the then occur into the blood and remain sterile. Inclusion in such blood do not produce any infections. हे जे असतात त्याच्यानंतर कुठे प्रेझेंट राहते ब्लडमध्ये अँड रिमेन इन स्टराईल इन्क्ल्युटेशनमध्ये अँड सच ब्लड डू नॉट प्रोड्यूस एनी इन्फेक्शन. तशा प्रकारचं जे ब्लड राहते ते काय करते प्रोड्यूस नाही करत कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन्स. ओके, देन सेकंड जो आहे टाईप्स प्री पेटंट पिरियड. प्री पेटंट पिरियडमध्ये आहे ड्युरेशन जो आहे बिटवीन द इनिशियल स्पोरोझॉइड्स अँड द इन्फेक्शन जे असते फर्स्ट अपिअरन्स ऑफ द पॅरासाइट्स अँड ब्लड इन द ब्लडमध्ये कॉल्ड एज अ प्री पॅटर्न पिरियड. 5 to 15 डेजचा असतो. तुम्हाला फिलिंग द ब्लँक्समध्ये विचारला जाऊ शकतो प्री पॅटर्नचा पिरियड किती आहे 5 to 15 डेजमधला असतो. ड्युरेशन इनिशियली काय असतात स्पोरोझॉइड फॉर्म होतात इन्फेक्शन करतात. सर्वात पहिले स्पोरोझॉइड इन्फेक्शन करते. इन्फेक्शन झाल्यानंतर फर्स्ट अपिअरन्स ऑफ द पॅरासाइट कुठे होते ब्लडमध्ये त्याला म्हटलं जाते प्री पॅटर्न पिरियड जो आहे 5 to 15 डेजचा. आणि त्याच्यामध्ये जो आहे टाईप्स दिलेला बी नंबरचा एक्झो इरेथ्रोसिटिक फेज. त्याच्यामध्ये म्हटलेलं पर्टिक्युलरली क्रिप्टोमेरोझॉइड्स आर द प्री इरेथ्रोसिटिक फेजमध्ये असतात. इन द कुठे प्रेझेंट आहे फ्रेश लिव्हर सेलमध्ये. बघा पहिलं एक्झो क्रिप्टोसिटिक फेजमध्ये क्रिप्टोमेरोझॉइड जे असतात ते कुठे आहे फ्रेश लिव्हर सेलमध्ये प्रेझेंट आहे. अँड दीज आर द एक्झो इरेथ्रोसिटिक फेज बिगिनिंग्स. देन सेकंड जे आहे त्याच्यामध्ये पॉईंट्स दिले. फर्स्ट जो आहे क्रिप्टोमेराझॉइड. क्रिप्टोमेराझॉइड्समध्ये स्पेरिकल असतात नॉन पिगमेंटेड अँड मेटॅक्रिप्टोझॉइड. न्यूक्लियस डिवाइड होते मल्टीन्यूक्लिएट टाईममध्ये सिक्झोगोनाइट. रप्चर होतात 1000 टाईममध्ये त्याला म्हटलं जाते मेटॅक्रिप्टोमेराझॉइड्स. ओके, याच्यामध्ये म्हटलेला एक मायक्रो आणि एक एक सर्वात पहिले काय म्हटलेलं आहे मेटॅक्रिप्टोझॉइड. आणि मेटॅचे मग त्याच्यानंतर 2 टाईप्स दिलेले आहे. एक आहे मायक्रो सेकंड इज द मॅक्रो. एक आहे मायक्रो एक आहे मॅक्रो. आता मायक्रोचा शेप कसा असतो स्मॉलर प्लस मोवर न्यूमरस अँड मायक्रो एंटर्स इन टू द RBCs अँड मॅक्रोचा लार्ज आणि लेस न्यूमरस अँड मायक्रो एंटर होतात इन टू द फ्रेश लिव्हर सेल्समध्ये. ओके, देन in this topic overall this microtypes then liver siccogony meta micro and macro meta cryptomerozoids. All this topic is completed. So next topic is the replace in the next lecture. Okay, thank you.